नमस्कार श्रोते हो. साहित्याच्या या कार्यक्रमामध्ये मी शीला घरडे पाटील आपणा सर्वांचं स्वागत करते. महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीसाठी यशवंतराव चव्हाण वाङ्मय पुरस्कार, अनुष्टुभ प्रतिष्ठानचा विभावरी पाटील वाङ्मय पुरस्कार, मुंबई मराठी साहित्य संघाचा समीक्षक पुरस्कार, शरदचंद्र मुक्तिबोध काव्य पुरस्कार, कविता राजधानी पुरस्कार, नामदेव ढसाळ काव्य पुरस्कार आणि वामनदादा कर्डक जागृती पुरस्कार इत्यादी पुरस्कारांनी सन्मानित असे व्यक्तिमत्व म्हणजे दलित साहित्याचे अभ्यासक, आंबेडकरी विचारवंत, कोशकार, कवी, समीक्षक डॉक्टर महेंद्र भवरे. श्रोते हो, 2000 साली नाशिक येथे भरलेल्या फुले आंबेडकरी साहित्य संमेलनाचे सरअध्यक्ष होते. त्यानंतर 2009मध्ये यवतमाळ येथील आंबेडकरी युवा साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद सरांनी भूषविले आहे. तसेच 14वे अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य संमेलन 2021 यवतमाळ या संमेलनाच्या अध्यक्षपदाचा मानही सरांना मिळालेला आहे. असं उत्तुंग व्यक्तिमत्व असलेले डॉक्टर महेंद्र भवरे सर यांना आज आम्ही आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलं आहे. सर, आकाशवाणी अकोलाच्या स्टुडिओमध्ये मी आपलं स्वागत करते. नमस्कार. आज आपण महेंद्र भवरे सर यांचं उत्तुंग व्यक्तिमत्व पाहत आहोत. भवरे सरांचं जे काही आज नावलौकिक आहे त्यामागे कुठला संघर्ष आहे हे जाणून घेणं मला जास्त गरजेचं वाटतं. मानसशास्त्रज्ञ असं म्हणतात की व्यक्तीच्या आयुष्यातील सुरुवातीचे जे दिवस असतात ते व्यक्तीच्या आयुष्यभर सोबत असतात. ते दिवस व्यक्तीचा आयुष्यभर पाठलाग करत असतात. व्यक्तीच्या आयुष्यावर ते दिवस परिणाम करत असतात. म्हणून मला सरांच्या बालपणाकडे जावंसं वाटतंय आणि बालपणापासूनचा शैक्षणिक प्रवास हे सगळं मला जाणून घ्यावंसं वाटते. सर, आपण आमच्या श्रोत्यांना आपल्या बालपणाविषयी आणि शैक्षणिक प्रवासाविषयी सांगा. मी यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील मोहदी या छोट्याशा खेड्यामध्ये एका आंबेडकरी कुटुंबात जन्माला आलो. म्हणजे आमच्या वडिलांनी 1945 साली अकोला येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची सभा ऐकली. त्या काळात कुठल्या वाहनाची सोय नव्हती. पैदल अकोल्यापर्यंत ते आले होते आणि बाबासाहेबांचं दर्शन झाल्यानंतर त्यांचे विचार ऐकल्यानंतर आणि ती सभा ते पाहून सगळे भारावून गेले आणि एवढं परिवर्तन त्यांच्यामध्ये झालं की आमच्या गावात आल्यानंतर त्यांनी राम राम नमस्कार वगैरे या गोष्टी टाळून जय भीम म्हणायला सुरुवात केली. आणि तिकडच्या सगळ्या परिसरामध्ये म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांच्या हयातीमध्ये 1951-52 साली त्यांनी जयंतीचा कार्यक्रम आयोजित केलेला होता. तर अशा पर्यावरणात आम्ही वाढलेले आहोत. परंतु माझ्या वडिलांनी सगळं आयुष्य चळवळीत घालवल्यामुळं घरादाराची पर्वा केली नाही. आम्ही जे काही लहानाचे मोठे झालो ते आईच्या मजुरीवरच. बरं. मग गावामध्ये 7वीपर्यंत शाळा होते. 7व्या वर्गापर्यंत गावातच शिक्षण झालं. त्याच्यामुळे काही फारसं कठीण गेलं नाही. 7वीनंतर मग तालुक्याच्या ठिकाणी मॅट्रिकपर्यंत शिक्षण घेतलं आणि मॅट्रिकनंतर मग आम्ही औरंगाबादचा रस्ता धरला शिक्षणासाठी. तर त्या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेलं मिलिंद महाविद्यालय औरंगाबाद, त्या महाविद्यालयात एवढा लौकिक होता की त्या बाबासाहेबाचं कॉलेज हीच मोठी अशी थरारून सोडणारी अशा प्रकारची बाब होती. आणि मग आम्ही मॅट्रिकनंतर औरंगाबादला शिक्षणासाठी गेलो आणि त्या मिलिंद कॅम्पसमध्ये नागशनवनात जे काही आमच्यावर संस्कार झाले तिथूनच खऱ्या अर्थानं आमच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. त्या महाविद्यालयामध्ये शिकत असताना जे काही गुरुजनाचे शिक्षकांचे आमच्यावर संस्कार झाले त्यातून एक जीवनाकडे पाहण्याची दृष्टी आम्हाला प्राप्त झाली. साहित्याकडे, समाजाकडे पाहण्याची दृष्टी आम्हाला प्राप्त झाली. अशा पद्धतीनं साधारणतः बालपणापासून म्हणजे गावात 7वीपर्यंत आणि पुढे मग मॅट्रिकनंतरचा सगळा कालखंड 1 दशकभर आम्ही औरंगाबादमध्ये घालवलेलं आहे. सगळ्या प्रकारचं शिक्षण, उच्च शिक्षण तिथंच आमचं झालेलं आहे. त्या काळी मिलिंद महाविद्यालयामध्ये जाणं म्हणजे जणू परदेशामध्ये जाणं. त्या काळात असं म्हटलं जाय की त्या काळात विलायतेला फारसे शिक्षणासाठी लोक जात नव्हते. ते सोपंही नव्हते त्या काळामध्ये. परंतु विलायतेला जाऊन फॉरेनला जाऊन शिक्षण घेऊन परत आल्यानंतर
त्याला फॉरेन रिटर्न असं म्हटलं जायचं. त्या पद्धतीनं मिलिंद महाविद्यालयामधून शिक्षण घेऊन आलेला विद्यार्थी त्याला मिलिंद रिटर्न असं म्हटलं जायचं. तर त्याचा एक मोठा प्रभाव आमच्यावर होता की आपल्याला बाबासाहेबांच्या कॉलेजमध्येच शिकायचं असं मनामध्ये कुठंतरी ते पक्कं झालं होतं. आणि म्हणून आम्हाला औरंगाबादचा रस्ता दिसला शिक्षणासाठीचा. आणि आईवडील पण आपल्या मुलांना एक बाबासाहेबाच्या कॉलेजमध्ये तुम्हाला जायचं आहे म्हणून तिकडे पाठवण्यासाठी उत्सुक असायचे. आणि जे मुलं त्या कॉलेजमध्ये आहेत किंवा तिथे राहतात नागसेनवन परिसरामध्ये, तर तिथे खऱ्या अर्थाने जीवनाची एक घडण होते. म्हणजे अगदी ॲडजस्टमेंट करून लाईफ कसं जगावं, एका रूममध्ये बरेचशी मुलं राहून खाण्यापिण्याचे प्रॉब्लेम असतात. वसतिगृहामध्ये त्या काळामध्ये विद्यार्थ्यांना जागा मिळत नव्हती. एवढी प्रचंड संख्या, हजारो विद्यार्थी महाराष्ट्रातून चारी कोपऱ्यातून आणि महाराष्ट्राबाहेरून विविध राज्यातून तिथं विद्यार्थी शिक्षणासाठी येत होते. त्यामुळे ज्यांना वसतिगृहामध्ये जागा मिळत नव्हती असे लोक सगळे विद्यार्थी मग 10 बाय 10च्या रूममध्ये 5-5 विद्यार्थी राहायचे, असा तो कालखंड आहे. आणि त्या काळामध्ये आम्हाला काय 60 रुपये मला शिष्यवृत्ती मिळायची. त्याच्यावरच आमचं शिक्षण झालेलं आहे. ते काय पुरेसं असायचं नाही. महिन्याला 60 रुपये त्या काळामध्ये, ज्या काळामध्ये 1 लिटर रॉकेलसाठी केरोसिनसाठी 1.5 रुपयाच. अशा पद्धतीनं 35 पैशाला चहा मिळायचा. भाड्याची सायकल असेल तर 35 पैसे 40 पैसे तासाने. अशा पद्धतीचा तो काळ होता. तो काळ आम्ही जगलेला आहे. इतक्या संघर्षमय काळामधून तुम्ही जीवन कसं जगावं हे शिकले. आणि आज अशी परिस्थिती आहे की महाराष्ट्राच्या कुठल्याही कोपऱ्यात जरी तुम्ही गेलात तर तुम्हाला मिलिंदचा एखादा स्टुडंट सापडतो आणि तो एका उच्च पदावर असलेला आपल्याला भेटतो. हे सगळी मिलिंदची देण आहे. मिलिंदमध्ये असतानाच मग तुमची कविता लिहिणं किंवा समीक्षा लिहिणं हे सुरू झालं असेल. मिलिंदमध्ये गेल्यानंतर तिथलं वातावरणच एवढं भारावून टाकणारं होतं की अनेक गोष्टी, अनेक कृती करण्यासाठीची प्रेरणा तिथल्या मिलिंदच्या पर्यावरणाने दिलेली आहे. परंतु त्या काळामध्ये वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम, साहित्यिक कार्यक्रम होत होते, व्याख्यानमाला त्यामध्ये असायच्या, मोठमोठ्या वादविवाद स्पर्धा असायच्या. अशा आजूबाजूला सगळं पर्यावरण होतं. परंतु जो नामांतर आंदोलनाचा काळ आहे त्या काळात प्रामुख्यानं मी तिथं होतो. तर त्या काळात एक लाँग मार्च प्राध्यापक जोगेंद्र कवाडे यांनी काढला होता आणि प्रचंड प्रमाणात लोक पूर्ण महाराष्ट्रभरातून तिथं आले होते. आणि अशीच एक सभा ऐकत असताना, कवाडे सरांची सभा ऐकत असताना तिथं मी उपस्थित होतो. प्रचंड गर्दी होती. त्यावेळेस पोलिसांनी, SRPने प्रचंड मारहाण केलेली होती आणि मला 1-2 काठ्या खाव्या लागल्या होत्या. त्या घटनेचा एक मोठा परिणाम मनावर झाला आणि तिथून पुढे मग कुठंतरी हे सगळं लिहिण्यातून व्यक्त करावं. व्यवस्थेच्या विरोधातली एक चीड मनामध्ये निर्माण झाली आणि त्यातून मग आम्ही विद्रोही स्वरूपाच्या अशा कविता लिहायला लागलो. खरं म्हणजे त्या काळात आम्ही बाबुराव बागुल, नामदेव ढसाळ यांच्या कविता वाचतच होतो. परंतु असे प्रसंग, अशा प्रसंगांना सामोरे जावं लागले. त्यातून मनामध्ये जी एक व्यवस्थेच्या विरोधातली चीड, संताप निर्माण झाला, त्यातून आम्ही कुठंतरी लिहायला सुरुवात केली असं मला वाटतं. प्रत्यक्ष तो सगळा घटनाक्रम जो आहे तो तुम्ही सगळा अनुभवला आणि त्याच्यातूनच मग तुमचं चिंताक्रांत मुलुखाचे रुदन हा संग्रह कदाचित बाहेर आला, नाही का? कारण हे रुदन आहे पण हे स्वतःचं नाही आहे, रुदन चिंतातूर झालेल्या मुलखाचं आहे. हा तुमचा पहिलाच कविता संग्रह आहे. त्यानंतरचा श्रोते हो सरांचा दुसरा जो कविता संग्रह आहे तो महासत्तेचे पीडादान. आपण दलित साहित्याचे, आंबेडकरी साहित्याचे अभ्यासक आहात. या नात्याने मला आपल्याला असं विचारायचं आहे की दलित साहित्य आणि आंबेडकरी साहित्य यामध्ये काय फरक आहे? दलित साहित्याची सुरुवात आहे म्हणजे 1958 साली जे पहिलं साहित्य संमेलन झालं, ज्या संमेलनाचे उद्घाटक अण्णाभाऊ साठे होते. आणि त्या उद्घाटकीय भाषणात अण्णाभाऊ साठे म्हणाले होते की ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर नसून दलितांच्या तळहातावर पेललेली आहे. आणि त्याच संमेलनामध्ये असा एक ठराव झाला, ठराव क्रमांक 5 असा आहे की हे शोषित पीडितांचं, दलितांचं जे साहित्य निर्माण होते त्या साहित्याला दलित साहित्य म्हटलं जावं असा ठराव त्या संमेलनामध्ये झाला होता 1958 साली. तेव्हापासून साहित्यासाठी हा शब्द वापरला जातो, दलित हा शब्द. परंतु हे म्हणत असताना दलित म्हणजे काय, तर ज्यांची सर्वच अंगाने, जीवनाच्या सर्वच अंगाने, म्हणजे सामाजिक असेल, राजकीय असेल, शैक्षणिक असेल, सांस्कृतिक असेल, सगळ्याच अंगाने ज्यांचं शोषण झालेलं आहे, ज्यांची पिळवणूक झालेली आहे, असा जो वर्ग आहे त्याला दलित असं संबोधलं जातं. आणि मग त्याच्यामध्ये स्त्रियांचा सुद्धा समावेश आहे. आणि अशा वर्गाकडून लिहिल्या गेलेलं साहित्य
आणि ते विशेषतः दलित जाणिवेतून लिहिल्या गेलेलं साहित्य, त्याला दलित साहित्य असा शब्दप्रयोग प्रचलित झाला. आणि सुरुवातीच्या काळात जे साहित्य निर्माण झालं 60च्या दरम्यान, म्हणजे बाबासाहेबांच्या निधनानंतर 56 पासून साधारणतः, तर ते दलित साहित्य नावानंच प्रचलित झालं आणि जगभर हे प्रसिद्ध दलित साहित्य या नावानेच ते जगभर गेलेलं आहे. असा दलित साहित्याचा इतिहास आहे. परंतु बाबासाहेब आंबेडकरांची प्रेरणा, त्यांचे विचार किंवा महात्मा फुल्यांचे विचार, या दोन महापुरुषांच्या विचारांचं अधिष्ठान या साहित्याला आहे. तर त्याला आम्ही फुले आंबेडकरी साहित्य म्हणतो. म्हणजे दलित साहित्याला पर्यायी अशा प्रकारचा हा फुले आंबेडकरी साहित्य असा शब्दप्रयोग पुढे वापरला गेलेला आहे. कोणी आंबेडकरी साहित्य, आंबेडकरवादी साहित्य असे संज्ञा संकल्पना, पण मूळ मुद्दा आहे की जो शोषितांचं, पीडितांचं, बहिष्कृतांचं जे जगणं आहे, त्या जगण्याला शब्द देणारं जे साहित्य आहे आणि व्यवस्थेच्या विरोधात, प्रस्थापित व्यवस्थेला नकार देऊन व्यवस्थेच्या विरोधात विद्रोह पुकारणारी अशा प्रकारची जाणीव, प्रस्थापित व्यवस्थेला नकार देणारी जाणीव आणि विज्ञाननिष्ठ भूमिका घेऊन जे साहित्य निर्माण झालं ते खऱ्या अर्थानं दलित साहित्य. श्रोते हो, दलित साहित्य आणि आंबेडकरी साहित्य यामधील फरक आता आपल्या लक्षात आला असेल. श्रोते हो, दलित साहित्याचा सरांना सखोल असा अभ्यास आहे. त्यांचा दलित कवितेचे अर्धशतक, मराठी दलित कवितेचा इतिहास हा बृहत ग्रंथ महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने प्रकाशित केला. दलित कविता आणि प्रतिमा, मराठी कवितेच्या नव्या दिशा हे समीक्षा ग्रंथ सरांचे प्रसिद्ध आहेत. श्रोते हो, सरांनी विपुल असं लेखन केलं आहे. डोळस, चरित्र आणि छावणी हे सरांनी संपादित केलेले गौरव ग्रंथ आहेत. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठासाठी वाङ्मय इतिहासाच्या 8 पुस्तकांचे संपादनही सरांनी केले आहे. यासोबतच NCERTसाठी पाठ्यपुस्तक निर्मितीत देखील सरांचा सहभाग राहिलेला आहे. श्रोते हो, दिनांक 16 मार्च 2025 रोजी श्री शिवाजी महाविद्यालयातील वसंत सभागृहामध्ये फुले आंबेडकरी वाङ्मय कोश चर्चा आणि चिंतन हा कार्यक्रम पार पडला. या कोशावर चर्चा आणि चिंतन करण्यासाठी अध्यक्ष म्हणून कोशकार प्राध्यापक वसंत आबाजी डहाके, भाषा व इतिहास संशोधक माननीय रवींद्र इंगळे चावरेकर, ज्येष्ठ समीक्षक डॉक्टर अशोक पळवेकर, महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती मंडळाचे विद्या व्यासंगी सहाय्यक डॉक्टर जगतानंद भटकर आणि फुले आंबेडकरी वाङ्मय कोशकार डॉक्टर महेंद्र भवरे सर उपस्थित होते. श्रोते हो, या चर्चेच्या निमित्ताने कोशकार डॉक्टर महेंद्र भवरे सर अकोल्यामध्ये आलेले होते. या कोशाची चर्चा आपल्यापर्यंत पोहोचावी म्हणून भवरे सरांना आम्ही आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केले आहे. फुले आंबेडकरी वाङ्मय कोशाची चर्चा समाजातील शेवटच्या माणसापर्यंत पोहोचली पाहिजे, कारण हा कोश सर्वांचा कोश आहे. बहुजन हिताय बहुजन सुखाय या ब्रीदाला जागण्यासाठी ही चर्चा आहे. एखादा लेख लिहायचा असला किंवा एखादी कविता लिहायची असली, एखाद्या लेखासाठी आपले 4-8 दिवस जातात आणि त्यासाठी देखील संचित डोक्यात असावं लागतं. एखादी कविता लिहायची असेल तर कवीला प्रचंड अस्वस्थतेतून जावं लागतं. ही लेखनाची प्रक्रिया ही खूप कठीण अशी प्रक्रिया आहे. तुम्ही जो फुले आंबेडकरी वाङ्मय कोश निर्माण केला, तर हे अपूर्व असं काम आहे, प्रचंड अवघड असं काम आहे. तर हे करत असताना तुम्ही हे सगळं कसं मॅनेज केलं? आपल्याकडे ज्याला दलित साहित्य किंवा फुले आंबेडकरी साहित्य म्हणतो, त्या वाङ्मयाच्या इतिहासाला जवळपास 6 ते 7 दशकं झालेली आहेत. पण ही पूर्वपरंपरा पण आपणाला सांगता येते. म्हणजे महात्मा फुल्यांनी जे साहित्य निर्माण केलं, शेतकऱ्याचा आसोड असेल किंवा इतर गुलामगिरी असेल किंवा त्यांनी लिहिलेले अखंड असतील, इतर त्यांचे ग्रंथ असतील, तर हा व्यवस्थेच्या विरोधात पुकारलेला पहिला विद्रोही आवाज होता. 19व्या शतकामधली ही घटना आहे. त्यानंतर 20व्या शतकामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मानवमुक्तीचं आंदोलन आणि त्यातून बाबासाहेब आंबेडकरांनी जी वृत्तपत्र सुरू केली होती, त्या वृत्तपत्रामध्ये सुद्धा कविता असेल, कथा असेल, वैचारिक वाङ्मय अशा अनेक प्रकारच्या साहित्य प्रकारांना प्रसिद्धी मिळालेली होती. आणि मग 60 नंतर तर मग मोठ्या प्रमाणात हजारो लेखक
लिहिताना दिसतात. असा तो दलित साहित्याचा, फुले आंबेडकरी साहित्याचा एक मोठा प्रवाह आजपर्यंत जर आपण विचार केला तर अशा पद्धतीनं निर्माण झालेलं साहित्य, एवढ्या मोठ्या प्रमाणात हे निर्माण झालेलं साहित्य, हे जतन कसं करायचं? कारण वाचक काय सगळ्याच लेखकाची पुस्तकं घेऊन वाचू शकेल असं कधीच घडत नाही, ते शक्यही नसते. म्हणून दलित साहित्याच्या बाबतीत किंवा फुले आंबेडकरी साहित्याच्या बाबतीत असं झालेले आहे की अनेक लेखक दुर्गम भागामध्ये राहून लेखन करणारे, खेड्यापाड्यातून लेखन करणारे, त्या काळामध्ये कुठल्याही प्रकारची वितरण व्यवस्था, प्रकाशन व्यवस्था आपल्याकडे नव्हती. स्वतः पदरमोड करून लोकांनी पुस्तकं प्रसिद्ध केलेली आहे. मग हा सगळा इतिहास आपल्याला शब्दबद्ध केला पाहिजे, अक्षरबद्ध केला पाहिजे. ह्या सगळ्या लेखकांनी निर्माण केलेलं साहित्य, त्याचं कुठंतरी आपणाला जतन करता आलं पाहिजे. तर डॉक्युमेंटेशन करणं, खरं म्हणजे आमचे गुरु प्राध्यापक अविनाश डोळस यांच्याशी चर्चा करताना ते नेहमी म्हणायचे की आपल्याकडे चळवळीचं डॉक्युमेंटेशन होत नाही, आणि म्हणून हे निर्माण झालेलं साहित्य कशा पद्धतीनं जतन करता येईल याविषयीच्या अनेकदा चर्चा झालेल्या आहेत आमच्या. त्यातून मग हा सगळ्यात मोठा मार्ग होता की वाङ्मय कोश याची निर्मिती करणं, आणि त्याच्यामध्ये मग सगळ्याच लेखकांचा आपल्याला समावेश करता येतो. त्या लेखकाचा परिचय असेल, त्याच्या साहित्याचा परिचय असेल, त्याच्या साहित्याचं स्वरूप असेल, वैशिष्ट्य असेल, ह्या सगळ्या नोंदी वाङ्मय कोशामध्ये करता येतात. आणि त्या अधिकृत आणि विश्वसनीय अशा स्वरूपाच्या नोंदी वाङ्मय कोशामध्ये असतात. आणि म्हणून या फुले आंबेडकरी वाङ्मय कोशाची आम्ही निर्मिती केली. जवळपास 1400 पानांचा हा कोश आहे, आणि त्याच्यामध्ये जे दुर्लक्षित राहिलेले लेखक आहेत, तरुण आहेत आणि नामवंत देखील आहेत, हे अतिशय महत्त्वाचं काम सर तुम्ही आणि तुमच्या संपादक मंडळाने केलेलं आहे. खरंच यासाठी तुमचे आभार व्यक्त करायला पाहिजे, कारण हा कोश जो आहे हा सर्वसामान्य माणसाचा कोश आहे आणि तो सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचला पाहिजे. हा प्रचंड मेहनतीचा कोश तुम्ही आणि तुमच्या मंडळाने निर्माण केला आहे, याच्यासाठी किती कालावधी लागला? या कामासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागली, कारण हे फार चिकाटीनं करावयाचं काम आहे. हो. सगळ्या लेखकांना भेटणं, त्यांची माहिती घेणं, जे लेखक हयात नाही त्यांच्याबद्दलची माहिती त्यांच्या कुटुंबियाकडून घेणं, त्या लेखकाबद्दल कुठंच काही मिळत नसेल लायब्ररीमधून जाऊन त्यांच्या पुस्तकांचा शोध घेणं, अशा अनेक वेगवेगळ्या पातळ्यावर ही सगळी माहिती गोळा करण्यासाठी मला महाराष्ट्रभर दौरे केलेले आहेत. आम्ही जवळपास 5 वर्षे या कामामध्ये घालवली आहेत. आणि कोश निर्माण करायचं असेल तर हे सगळं रॉ मटेरियल किंवा ह्या सगळ्या साधनं तुमच्या हाताशी असावे लागतात. त्याच्यामध्ये प्रचंड वेळ आमचा गेला, कारण कोश म्हणजे अनेक शब्दांचं, वेगवेगळ्या प्रकारच्या माहितीचं किंवा विविध अंगाने ज्ञानाचं केलेलं एक सुव्यवस्थित अशा प्रकारचं संकलन असते. आणि साहित्याच्या संदर्भात शब्दांचा, माहितीचा किंवा ज्ञानाचा ज्याच्यामध्ये संग्रह केलेला असतो असा ग्रंथ, त्याला आपण कोश म्हणतो. मग लिखित भाषेचा आणि ज्ञानाचा, वाङ्मयाचा किंवा साहित्याच्या स्वरूपात जो काही विस्तार झाला, हे सगळं कोशामध्ये आपल्याला व्यवस्थितपणे मांडणी करता येते. आणि म्हणून साहित्याच्या अध्ययनाचं एक साधन म्हणून हे कोश वाङ्मय फार महत्त्वाचं असते. आधुनिक काळामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या माहितीचा प्रचंड स्फोट होत गेला, आणि त्यामुळं उपलब्ध माहितीचा किंवा ज्ञानाचा संग्रह करण्यासाठी एकत्रितपणे साठवून ठेवण्याची आवश्यकता निर्माण होत गेली. आणि त्यातून मग ही अशी ज्ञानकोशाची, वाङ्मय कोशाची निर्मिती झालेली आहे. पण हे सगळे धावपळ करत असताना अनेक प्रकारच्या अडचणी येत असतात. म्हणून हे सगळं चिकाटीनं करायचं काम असल्यामुळं आपण एकट्याचं काम नाही, हे सांघिक काम आहे. आणि त्याच्यामुळं मग आम्ही एकतर मिलिंदचे विद्यार्थी असल्यामुळं एक नैतिक जबाबदारी होती की आपण हे काम केलं पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांनी पाली, इंग्रजी अशा प्रकारचा कोश निर्माण केला होता, आणि हा बाबासाहेबांनी सुरू केलेला हा कोशाचा हा वारसा पुढे घेऊन जाणं, हे एक उद्दिष्ट या कोश निर्मितीमागे होतं. कारण मिलिंदचा विद्यार्थी म्हटल्यानंतर आपोआपच तुमच्यावर एक जबाबदारी, नैतिक जबाबदारी, तुम्ही सोसायटीचं किंवा समाजाचं काही देणं लागता, तर आपण या पद्धतीनं सुद्धा समाजाचं देणं फेडण्याचा प्रयत्न करू शकतो. त्यातला हा महत्त्वाचा प्रयत्न होता. म्हणून आम्ही काही मिलिंदचे विद्यार्थी संपादक मंडळात दिसतात, रामदेव तोंडे असतील, अशोक नारनवरे, डॉक्टर भास्कर पाटील असतील, मी असेल, असे आम्ही मिलिंदचे विद्यार्थी एकत्र आलो आणि हा संकल्प पूर्ती करायची यासाठी आम्ही निर्णय घेतला. आणि नंतर मग
डॉक्टर अशोक इंगळेसारखे समन्वयक लाभले आणि इतरही मंडळी, मग संपादक मंडळामध्ये जी नावं आहेत, पंडित कांबळे असतील, ज्ञानेश्वर कांबळे असतील, प्रकाश मोगले असतील, हे सगळी माणसं हे सहकारी म्हणून लाभली मला. आणि त्यामुळं हे कोशकार्य पूर्णत्वाकडे घेऊन जाण्यासाठी फार मोलाची मदत या सगळ्या लोकांची मला लाभलेली आहे. म्हणून 5 वर्ष गेले, त्याचा काही 5 किंवा 6 वर्ष गेले असतील, त्याच्यापेक्षा आपण वर्तमान पिढी असेल, पुढची पिढी असेल, यांच्यासाठी काहीतरी महत्त्वाचं आपण मोलाचं काम, एक ऐतिहासिक कार्य केलं, या गोष्टीचं मोठं समाधान आहे आम्हाला. कष्टाचं काही वाटत नाही, कारण कष्ट सुरुवातीपासून कष्टातच सगळं आयुष्य गेलेलं होतं. फक्त हे भौतिक पातळीवरचं कष्ट आहे. फुले आंबेडकरी वाङ्मय कोश निर्माण करून सरांनी आपल्या भावी पिढीसाठी एक रस्ता निर्माण केला आहे. तुम्हाला जर त्या माहितीची आवश्यकता वाटली तर तुम्ही तो कोश पाहू शकता. जसं आपण गुगलवर एखादा शब्द, एखादी संकल्पना आपण शोधतो आणि त्याच्याविषयी माहिती घेतो, तसंच जर का आपल्याला कुठल्याही लेखकाविषयी माहिती हवी असेल, कवीविषयी माहिती हवी असेल, तर आपल्याला ती माहिती या वाङ्मयकोशामध्ये मिळते. आणि फक्त माहितीच नाही आहे, तर त्यामध्ये सरांनी त्या कवितेवरती किंवा जो काही प्रकार असेल, साहित्याचा जो काही प्रकार असेल, त्यावरती व्यवस्थित भाष्य देखील केलेलं आहे. त्यामुळे अतिशय महत्त्वाची अशी ही वाङ्मय कोश निर्मिती सरांनी आणि त्यांच्या संपादक मंडळांनी केलेली आहे. संशोधकांसाठी, विद्यार्थ्यांसाठी, प्राध्यापकांसाठी आणि ज्ञानाचे उपासक असतील त्यांच्यासाठी ही जी गोष्ट आहे ही फार महत्त्वाची आहे आणि सरांनी अतिशय महत्त्वाचं काम करून ठेवलेलं आहे. तर अवश्य आपण ह्या कोशाच्या संदर्भात माहिती घ्यावी, तो मिळवण्याचा प्रयत्न करावा. की या कोशामध्ये इतक्या वेगवेगळ्या व्यक्तिमत्वांची आम्ही दखल घेतलेली आहे. त्याच्यामध्ये कथाकार आहेत, हो, कादंबरीकार आहेत, नाटककार आहेत, कवी आहेत, कलावंत आहेत, जलसेकार आहेत, लोकगीतकार आहेत, विचारवंत आहेत, संपादक आहेत, अनुवादक आहेत. महिलांच्या लेखिकांच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर सावित्रीबाई फुल्यांपासून तर अलीकडच्या विशाखा बोरकर या कवयित्रीपर्यंत जवळपास 70-80 लेखिकांचा समावेश या कोशामध्ये आहे. अनेक कार्यकर्त्यांचा समावेश याच्यामध्ये आहे. फुल्यांचे समकालीन असतील, बाबासाहेब आंबेडकरांचे समकालीन असतील आणि आंबेडकरोत्तर काळातील सगळे लेखक 1960 पासून पुढचे सगळे, म्हणजे आंबेडकर पूर्व, आंबेडकरकालीन आणि आंबेडकरोत्तर अशा तीनही काळातील लेखकांचा समावेश याच्यामध्ये आणि सगळ्यांच्या विषयी सविस्तर अशा प्रकारच्या नोंदी या कोशामध्ये पाहायला मिळतात. आणि या नोंदीमुळं हा वाङ्मयकोश वैशिष्ट्यपूर्ण झालेला आहे. मुख्यतः वस्तुनिष्ठ माहितीचं, ज्ञानाचं संकलन याच्यामध्ये आहे. आणि मग कुठल्याही प्रकारचं तुम्हाला व्यक्तिमत्व इतिहासामध्ये होऊन गेलं असेल किंवा वर्तमानातलं असेल, फुले आंबेडकरी साहित्याच्या परिप्रेक्ष्यामध्ये असणार त्यांच्याविषयीची सविस्तर माहिती आपल्याला या कोशामध्ये उपलब्ध होते. आपण एवढं मोठं काम साहित्याच्या क्षेत्रामध्ये निर्माण करून ठेवलेलं आहे, तर यापुढे तुमचे भविष्यातील काय प्रोजेक्ट आहेत? आजवरच्या काळामध्ये जे साहित्य निर्माण झालं, फुले आंबेडकरी विचाराचं अधिष्ठान असणारं साहित्य, हे केवळ महाराष्ट्रापुरतं मर्यादित नाही. तर महाराष्ट्रानं खऱ्या अर्थानं भारतीय म्हणजे वेगवेगळ्या राज्यामध्ये दलित साहित्याची निर्मिती पुढच्या काळामध्ये होत गेलेली आहे. भारतातल्या वेगवेगळ्या भाषिक समाजामध्ये साहित्य संपन्न करण्याची एक महत्त्वाची भूमिका हे फुले आंबेडकरी साहित्यानं पार पाडलेली आहे. आणि ही कामगिरी राष्ट्रीय स्तरावर पोहोचवण्याचं काम या कोशाच्या माध्यमातून तर होईलच, परंतु सामाजिक किंवा सांस्कृतिक जीवनामध्ये प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधात एखादं बंड झालं की त्यातून साहित्याला आणि समाजाला काही नवी मूल्ये प्राप्त होत असतात. 20व्या शतकामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी अशा प्रकारचं बंड केलं होतं. 19व्या शतकामध्ये महात्मा फुल्यांनी केलेलं होतं. तर अशा बंडातून आपण जर विचार केला तर त्यातून एक वेगळ्या प्रकारची प्रेरणा मिळत असते. आणि म्हणून हे दलित साहित्याची किंवा फुले आंबेडकरी साहित्याची निर्मिती होणं हे एक सांस्कृतिक अशा प्रकारचं बंड आहे. आजवरच्या काळामध्ये जे मोठ्या प्रमाणात साहित्य निर्माण झालेलं आहे त्या साहित्याचा, समग्र साहित्याचा इतिहास लिहिणं ही काळाची गरज आहे. म्हणून आम्ही असा संकल्प केलेला आहे की आंबेडकर पूर्व काळातील साहित्य असेल, आंबेडकरकालीन साहित्य असेल, त्यांच्या वृत्तपत्रामध्ये आलेल्या कविता असतील, कथा असतील, जलशिकारांचं कार्य आहे, लोकगीतकारांचं कार्य आहे,
आणि 60पासून आजपर्यंतच्या काळामध्ये जे फुले आंबेडकरी साहित्य निर्माण झालं ते सगळं साहित्य, तर या समग्र साहित्याचा इतिहास लिहिणं. याच्यामध्ये अशी तुम्ही अट नाही ठेवली आहे का की ज्यांचे पुस्तक प्रकाशित आहेत त्यांचाच फक्त त्यात समावेश करावा, की फक्त असे आहे की एखाद्या नियतकालिकामध्ये कुणाची कथा छापून आली असेल? नाही, किमान एखादं तरी पुस्तक त्या लेखकाच्या नावावर असावं एवढा क्रायटेरिया आहे आमचा. अच्छा. तर हे समग्र साहित्य, फुलेकालीन साहित्य असेल, आंबेडकरांच्या काळातलं साहित्य असेल आणि आंबेडकरांच्या निर्वाणानंतर निर्माण झालेलं आजपर्यंतचं सगळं साहित्य, याचा समग्र इतिहास. आपली जी चर्चा झाली फुले आंबेडकरी वाङ्मय कोशावरती, त्यामध्ये एक वाचक म्हणाला की मला यामध्ये समाविष्ट नाही केलं, वाचक, लेखक, कवी. तर त्यांना सांगितलंय की त्यांचं किमान एक पुस्तक असणं आवश्यक आहे. तर ते म्हणाले की ठीक आहे, मला याच्यामध्ये जरी माझा समावेश नाही झाला तरी मी ह्या कोशाची जी नंतरची आवृत्ती आहे त्याच्यामध्ये मी येण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे एक फलित ह्या कोशाचं मला तिथे जाणवलं की लेखकाला जाणवायला लागले की आपला समावेश याच्यामध्ये झालेला नाही, एक पुस्तक आपण प्रकाशित करावं ही एक ऊर्जा त्याला त्यापासून मिळाली. मला महत्वाची बाब आहे. हा एक सकारात्मक, त्यांना जाणीव होणं ही फार महत्वाची बाब आहे की आपला समावेश या कोशामध्ये झाला पाहिजे लेखक म्हणून. म्हणजे येणारे नवीन जे लेखक आहेत त्यांनाही असं वाटायला लागलं की आपणही कोशामध्ये जाऊ शकतो आणि त्यासाठी आपली पुस्तकं प्रकाशित व्हायला पाहिजे. म्हणजे आपण लेखनाकडे वळलं पाहिजे, पुस्तकं प्रकाशित केली पाहिजे. ही जी ऊर्जा आहे ती वाङ्मय कोशाच्या त्या चर्चेमुळे काल मिळाली आणि ही खूप एक सकारात्मक गोष्ट मला त्या ठिकाणी जाणवली. तर पुन्हा आपण आपल्या इतिहास लेखनाच्या संदर्भात मी सांगत होतो की हा समग्र इतिहास लिहायचा आहे आम्हाला. हे वाङ्मय कोशापेक्षाही मोठं काम आहे. हो, कारण आजपर्यंतच्या काळात जे साहित्य निर्माण झाले त्याच्यामध्ये जवळपास 12 वाङ्मय प्रकार आहेत. अच्छा. म्हणजे आपणाला माहीत असलेले कथा, कादंबरी, आत्मकथन हे ढोबळमानाने माहीत आहे, नाटक वगैरे. परंतु हा इतिहास लिहित असताना बालसाहित्य फारसं आपणाला माहीत नाही. बालसाहित्य पण लिहिल्या गेलेलं आहे. दलित किंवा फुले आंबेडकरी साहित्यामध्ये ललित लेखन झाले, त्याला आपण ललित गद्य म्हणतो, त्याचा इतिहास आम्हाला लिहायचा आहे. नाटकाच्या संदर्भात नाटकं असतील, एकांकिका असेल, पथनाट्याची चळवळ असेल, हे फार मोठं योगदान आहे या सगळ्या कलावंतांचं, लेखकांचं. तर हा सगळा इतिहास आम्हाला लिहायचा आहे. वृत्तपत्र आणि नियतकालिका यांचा फार मोठा इतिहास आहे आपल्याला. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्वी काही लोकांनी असा प्रयत्न केलेला होता. बाबासाहेब आंबेडकरांचे तर अनेक वृत्तपत्र होते, जनता साप्ताहिकापर्यंत, आपला प्रबुद्ध भारत वगैरेपर्यंत ही मोठी मूकनायकापासून परंपरा आपल्याला सांगता येते. तर हा वृत्तपत्र ज्याचा इतिहास, नंतर साहित्याची चळवळ जेव्हा निर्माण झाली तेव्हा अनेक नियतकालिके आपल्याकडे निघाली. फार मोठं काम नियतकालिकांच्या माध्यमातून फुले आंबेडकरी दलित साहित्याचा प्रचार प्रसार होण्यासाठी नियतकालिकांनी फार महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. मग ते निकायसारखं असेल, निकायपासून सिंहगर्जनापर्यंत, मग अश्मीरादर्शचा इतिहास सगळ्यांना माहीत आहे, अश्मीरादर्श आणि नियतकालिका असेल, असे अनेक नियतकालिक हा नियतकालिकाचा वृत्तपत्राचा इतिहाससुद्धा लिहायचा. असे जवळपास 5 खंड, एवढा मोठा इतिहास आम्ही लिहितो आहोत. म्हणजे एका खंडामध्ये 2 वाङ्मय प्रकार, कविता असेल, कथा असेल, नाटक असेल किंवा बालसाहित्य असेल, अशा पद्धतीनं. समीक्षा हा प्रांत फार मोठा आहे, मोठ्या प्रमाणात समीक्षा लिहिल्या गेलेल्या आहेत. वैचारिक वाङ्मय हा फार मोठा, म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांपासूनच हा एक मोठा प्रवाह आहे वैचारिक लेखनाचा, त्याचा इतिहास आम्ही लिहितो आहोत. अशा पद्धतीनं 5 खंडामध्ये हा काही 1-2 वर्षामध्ये लोकांपर्यंत पोहोचेल तो इतिहास. हे देखील म्हणजे हे काम सुरू आहे. टीमवर्कच आहे का? टीमवर्क म्हणजे अनेक महाराष्ट्रातले अनेक अभ्यासक, संशोधक, त्यांना आम्ही वेगवेगळे वाङ्मय प्रकारावर लिहिण्यासाठी पाचारण केलेलं आहे आणि त्यांनी ते स्वीकारलेलं आहे. मग कोणी आता कवितेचा इतिहास मी लिहितो आहे, म्हणजे लिहून झालेला आहे. कथेचा मग त्याची कालखंड केली आम्ही, 90पर्यंतचा एक टप्पा, 90 नंतरचा दुसरा टप्पा, आजपर्यंतचा काळ, असं सगळे वाङ्मय प्रकारचे टप्पे करून अशा जवळपास महाराष्ट्रामधले 20 लोक, अभ्यासक, संशोधक या इतिहास लेखनाच्या कामामध्ये आज व्यस्त आहेत. म्हणजे काम सुरू आहे आमचं. एखाद्या वर्षात सगळं पूर्णत्वाला ते जाईल असं मला वाटतं. वाङ्मय कोश आणि हा जो दलित साहित्याचा इतिहास, हे सगळं सिस्टमॅटिक वर्क आणि टीम वर्क तुम्ही करत आहात. हे अतिशय महत्त्वाचं काम आहे. नाही, कसं आहे की हे काम आजपर्यंत व्हायला पाहिजे होतं. खरं म्हणजे हे प्रस्थापित लेखक, विचारवंत आपले जे आहेत, फुले आंबेडकरी किंवा दलित साहित्य क्षेत्रातले, त्यांनी किमान दिशा तरी त्या काळामध्ये देणं आवश्यक होतं. परंतु असं काहीच होताना दिसत नाही.
मग कोणीच करत नाही अशा प्रकारची कदाचित कामं, सर- म्हणून आम्ही करायचं असं ठरवलं. इतका मोठा कालखंड एखाद्या कृतीसाठी 4-4, 5-5 वर्ष, 6 वर्ष सतत हे तुम्ही केलं, हे कदाचित कोणाला जमलं नसेल. हे एकट्याचं काम नाही, याच्यासाठी सहकारी असावे लागतात, अभ्यासक आणि सोबतीला त्या असावे. क्षेत्रातले तज्ज्ञही असावे लागतात आणि ते तुम्ही सगळं करत आहात. नाही, तशा लोकांचा शोध घेऊनच आम्ही महाराष्ट्रभर फिरलो, दौरे केले, अभ्यास दौरे केले आणि मग अशी माणसं निवडली आम्ही, हे काम करू शकतील अशा पद्धतीची. आपल्या ह्या अतिशय महत्त्वाच्या कामासाठी आमच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. आणि आभारी आहे. आपण आमच्या स्टुडिओमध्ये आलात, महत्त्वपूर्ण विषयावरती आमच्या श्रोत्यांशी चर्चा केलीत, त्याबद्दल आपले खूप खूप आभार. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद. नमस्कार.